मित्रांनो, नुसतं बिझनेस मोठं करून चालत नाही. पाण्याचा क्वांटम वाढला की तुमचं कंटेनर सुद्धा बदलायला हवं. सुरुवातीला आपण असतो प्रोप्रायटरशिप स्ट्रक्चर मध्ये. हा बघा, हा पाण्याचा ओपन ग्लास आहे. याला कोणतंही कव्हर नाही. चुकून जर हात हल्ला तर पाणी खाली सांडेल आणि हे सांडलेलं पाणी क्लीन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा फक्त माझीच असेल. जसं बिझनेस मध्ये लॉस झाला तर तो भरून काढण्यासाठी माझं पर्सनल सोनं नाणं आणि घर सुद्धा विकलं जाऊ शकतं, कारण इथं मी आणि माझा बिझनेस एकच आहे. आता पाणी थोडं वाढलं आणि आपण केली पार्टनरशिप. आता आपल्याकडे ही बॉटल आहे आणि त्यात हे पाणी टाकलं आणि वरून ही कॅप सुद्धा लावली, म्हणजे थोडी सेफ्टी वाढली आणि कपॅसिटी सुद्धा. पण लक्षात ठेवा, ही बॉटल शेअर्ड आहे. थोडं पाणी माझं, थोडं याचं. जर पार्टनरने झाकण नीट लावलं नाही आणि पाणी सांडलं तरीही नुकसान माझं सुद्धा होणार. इथं रिस्क आहे, पण शेअर्ड रिस्क आहे. आता पाण्याचा क्वांटम इतका वाढला की आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करावी लागेल. जशी आपल्या घराची ही वॉटर टँक, यात पाणी याच्यापेक्षा खूप जास्त आहे, पण ते मला हातात पकडायची गरज नाही. समजा काही इश्यूमुळे टाकी फुटली तरी पाणी गच्चीवरच सांडेल, पण माझ्या घरात येणार नाही. माझा बिझनेस सेफ आहे आणि माझं घरही 100% सेफ. यालाच म्हणतात लिमिटेड लायबिलिटी. आणि शेवटी जेव्हा पाण्याचा साठा इतका वाढतो की तो माझ्या एकट्याच्या घरात मावूच शकत नाही, तेव्हा जन्म होतो लिस्टेड कंपनीचा. आता मी स्वतः एवढं पाणी मॅनेज करूच शकत नाही आणि एकट्याने ही रिस्क पण घेऊ शकत नाही, आणि म्हणून मी जातो जनरल पब्लिक कडे. इथं कंट्रोलिंग ऑथॉरिटी माझ्याकडे आहे, पण रिस्क सर्वांची. जशी नगरपालिका या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवते आणि लोक टॅक्स भरतात, तसंच पब्लिक आपल्या कंपनीला फंड देतात आणि त्यातून जो प्रॉफिट येतो तो आपण त्यांना परत देतो. या कॉन्सेप्टला म्हणतात लिस्टेड पब्लिक कंपनी. तुमच्या बिझनेसचा क्वांटम सध्या या ग्लास मध्ये बसत आहे की ह्या पब्लिक टँक मध्ये? कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.